नमस्कार. संतवाणी म्हणजे अमृताची खाण. ज्यांच्या शब्दांनी महाराष्ट्र घडला आणि ज्यांच्या विचारांनी आजही कोट्यवधी हृदय धडधडतात, अशा संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या चर्चेला सुरुवात करत आहोत. भावार्थ संतवाणीमध्ये आज आपण पाहणार आहोत की विठ्ठलाची भक्ती आणि संसाराची जबाबदारी यांचा समतोल कसा साधावा. चला या भक्तिरसात आपणही न्हाऊन निघूया. संत जनाबाईंच्या मुखातून साक्षात पांडुरंगाच्या भक्तीचा हा अखंड झरा कसा वाहतोय आणि तो आपल्या जीवनातील सर्व चिंता कशा दूर करतोय हे आपण पाहूया. अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे सर्वात मोठे सत्य सांगणारा हा अभंग आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, गाता विठोबाची कीर्ती, महापातके जळती. भावार्थ विश्लेषण. रसिक हो, या पहिल्या चरणाचा विचार केला तर संत जनाबाई आपल्याला भक्तीचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग सांगत आहेत. आपल्या हातून या जीवन प्रवासात कळत नकळत अनेक चुका होतात, अनेक पापे घडतात आणि त्याचे एक न दिसणारे ओझे आपण आयुष्यभर आपल्या मनावर बाळगतो. पण जनाबाई अत्यंत विश्वासाने आणि ठामपणे सांगतात की ज्या क्षणी तुम्ही त्या सावळ्या विठ्ठलाची कीर्ती गाता, त्याचे मनापासून गुणगान करता, त्या एका क्षणात तुमच्या जन्मांतरीच्या सर्व महान पापांची राखरांगोळी होते. विठ्ठलाच्या नामस्मरणात एवढी प्रचंड आणि दैवी ताकद आहे की ते नाम तुमच्यातील सर्व वाईट विचारांना, दुष्ट प्रवृत्तींना आणि पापांना जाळून भस्मसात करते. नामस्मरणाच्या या अग्नीत तुमची पापे जळून तुमचे मन अगदी आरशासारखे शुद्ध, नितळ आणि पवित्र होऊन जाते. सामाजिक संदेश. श्रोते हो, या ओळीचा आजच्या काळातील खरा अर्थ असा आहे की जेव्हा आपण चांगल्या विचारांची, विधायक कार्याची आणि सकारात्मकतेची कास धरतो, तेव्हा आपल्यातील सर्व वाईट सवयी, नकारात्मकता आणि चुकीचे विचार आपोआप नष्ट होतात. चांगल्या माणसांच्या संगतीत राहणे आणि समाजासाठी काहीतरी चांगले करणे हाच आपल्यातील दोष आणि महापातके जाळण्याचा खरा मार्ग आहे. वाईट विचारांवर मात करायची असेल तर सतत चांगल्या गोष्टींचे चिंतन करणे अत्यंत गरजेचे आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या समाजात अशी अनेक माणसे आहेत जी एकेकाळी व्यसनाच्या, चुकीच्या मार्गाच्या किंवा गुन्हेगारीच्या अंधारात पूर्णपणे हरवली होती. त्यांच्या हातून अनेक चुका झाल्या होत्या, पण जेव्हा ते एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात गेले, एखाद्या थोर समाजसेवकाच्या संपर्कात आले किंवा त्यांनी स्वतःला एखाद्या विधायक कामात झोकून दिले, तेव्हा त्यांच्या आयुष्याला एक नवी कलाटणी मिळाली. राळेगण सिद्धीचं उदाहरण घ्या. अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण गावाने दारू आणि वाईट व्यसनांना सोडचिठ्ठी दिली आणि विधायक कामाची कीर्ती गाण्यास सुरुवात केली. एकेकाळी व्यसनात बुडालेली माणसे आज इतरांसाठी विकासाचा आदर्श बनली आहेत. त्यांच्या हातून घडणारे चांगले काम आणि त्यांनी धरलेली सत्याची कास म्हणजेच विठोबाची कीर्ती गाणे होय, ज्याने त्यांचे भूतकाळातील सर्व दोष आणि पातके कायमची भस्मसात झाली. दुसरा चरण, सर्व सुखाचा आगर, उभा असे विटेवर. भावार्थ विश्लेषण. पुढे जनाबाई आपल्याला सुखाचा खरा पत्ता सांगतात. आपण सर्वजण या जगात सुखाच्या शोधात वेड्यासारखे इकडे तिकडे धावत असतो, पण खरे सुख कुठे आहे तर ते सुख त्या विटेवर समचरण उभ्या असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी आहे. तो विठ्ठल म्हणजे सर्व सुखांचा महासागर आहे. सुखाचा तो एकमेव आणि न संपणारा साठा आहे. युगे 28. तो आपल्या लाडक्या भक्तांसाठी त्याच विटेवर अत्यंत प्रेमाने उभा आहे. जो कोणी सर्वस्व अर्पण करून त्याच्याकडे जातो त्याला तो भरभरून सुख आणि शांती देतो. त्याच्या एका दर्शनाने मिळणारे समाधान हे जगातल्या कोणत्याही भौतिक सुखापेक्षा कितीतरी पटीने मोठे आणि चिरंतन आहे. साक्षात सुखाचा राजाच आपल्या भेटीसाठी पंढरपुरात विटेवर उभा आहे, असे अतिशय विलोभनीय चित्र जनाबाईंनी इथे आपल्या डोळ्यांसमोर उभे केले आहे. सामाजिक संदेश. खरे सुख, मोठेपणा आणि स्थिरता ही अहंकारात नसून नम्रतेत आणि संयमात दडलेली असते. जो माणूस यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचूनही आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून उभा असतो, तोच खऱ्या अर्थाने सुखाचा आणि शांतीचा सागर असतो. आपल्याकडे कितीही संपत्ती, सत्ता किंवा ज्ञान आले तरीही आपली नाळ सामान्य लोकांशी आणि आपल्या मुळांशी जोडलेली असली पाहिजे, हा अत्यंत महत्त्वाचा संदेश यातून मिळतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि आदरणीय रतन टाटा यांचे जीवन पहा. ही माणसे ज्ञानाचा, यशाचा आणि संपत्तीचा अथांग सागर आहेत. तरीही ते एका साध्या विटेवर म्हणजेच अत्यंत साधेपणावर आणि मूल्यांवर उभे राहिलेले आपण आयुष्यभर पाहिले. त्यांच्याकडे जगातील सर्वोच्च सन्मान आणि पैसा असूनही त्यांच्या वागण्यात कमालीची नम्रता होती. राष्ट्रपती पदावर असतानाही डॉक्टर कलाम लहान मुलांशी अत्यंत सहजतेने संवाद साधत असत. ते कधीही सामान्य माणसापासून दुरावले नाहीत. जमिनीवर पाय ठेवून चालणारी आणि अथांग असूनही साधेपणाची कास धरणारी ही माणसे आजच्या काळातील खऱ्या सुखाचे आणि शांततेचे जिवंत प्रतीक आहेत. तिसरा चरण, आठविता पाय त्याचे, मग तुम्हा भय कैचे. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, मानवी जीवन म्हटले की तिथे भीती आलीच. उद्या काय होईल, आजारपण येईल का, अमुक एक संकट येईल का, अशी हजारो प्रकारची भीती सतत आपल्या मनात घर करून असते.
पण इथे जनाबाई आपल्याला खूप मोठा आधार आणि धीर देतात. त्या अतिशय प्रेमाने विचारतात की जर तुम्ही त्या पांडुरंगाचे पाय आठवले, त्याचे निरंतर स्मरण केले, तर मग तुम्हाला कसली आलीय भीती? ज्याने संपूर्ण जगाचा आणि ब्रह्मांडाचा भार आपल्या एका बोटावर पेलला आहे, तो विठ्ठल जेव्हा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो, तेव्हा तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण उरत नाही. त्याच्या चरणांचे स्मरण हाच सर्व प्रकारच्या भीतीवरचा आणि चिंतेवरचा सर्वात मोठा खात्रीलायक उपाय आहे. त्याच्या चरणी एकदा का लीन झाले की मनातील सर्व प्रकारची असुरक्षितता आणि भीती कायमची दूर होते. सामाजिक संदेश. जेव्हा आपला स्वतःच्या मूल्यांवर, आपल्या निस्वार्थ कामावर आणि सत्यावर अढळ विश्वास असतो, तेव्हा जगातील कोणतेही संकट किंवा अडचण आपल्याला घाबरवू शकत नाही. कोणत्याही चांगल्या कामाचा पाया जेव्हा भक्कम असतो, तेव्हा माणसाच्या मनातील अपयशाची आणि संकटांची सर्व प्रकारची भीती कायमची निघून जाते. सत्याची आणि प्रामाणिकपणाची कास धरली की मनाला एक प्रचंड मोठे धैर्य प्राप्त होते. वास्तविक जीवनातील उदाहरण. अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्याकडे बघितले की या ओळीचा खरा अर्थ मनाला भिडतो. अगदी तरुण वयातच घराबाहेर काढल्यानंतर त्यांच्यावर प्रचंड मोठे संकट आले होते. हातात लहान बाळ आणि जगण्याची कोणतीही शाश्वती नव्हती. मरणाची भीती त्यांच्या उंबरठ्यावर उभी होती. पण त्यांनी समाजातील अनाथ मुलांसाठी काम करण्याचा ध्यास घेतला. स्वतःच्या दुःखापेक्षा इतरांचे दुःख मोठे मानून त्यांनी माणुसकीचे पाय घट्ट धरले आणि समाजसेवेलाच आपला देव मानले. एकदा का त्यांनी त्या कार्यावर निष्ठा ठेवली, त्यानंतर त्यांच्या मनातील गरिबीची, भुकेची आणि एकटेपणाची सगळी भीती निघून गेली. कोणत्याही आधाराविना त्या उभ्या राहिल्या आणि हजारो मुलांच्या खंबीर आधारवड बनून त्यांनी जगाला एक नवा मार्ग दाखवला. चौथा चरण. काया वाचा मने भाव. जनी म्हणे गावा देव. भावार्थ विश्लेषण. आणि म्हणूनच या शेवटच्या चरणात संत जनाबाई आपल्याला खरा आणि शुद्ध भक्ती मार्ग दाखवतात. त्या म्हणतात की देवाची भक्ती करायची म्हणजे नुसते वरवर देवाचे नाव घेऊन चालणार नाही, तर आपली काया म्हणजे हे शरीर, आपली वाचा म्हणजे आपले बोलणे आणि आपले मन हे तिन्ही संपूर्णपणे एकरूप झाले पाहिजेत. शरीराने, वाचेने आणि मनाने पूर्णपणे एकनिष्ठ होऊन आणि आतून खऱ्या निर्मळ भावाने जेव्हा आपण त्या देवाला आळवतो, त्याचे गाणे गातो, तेव्हाच तो विठ्ठल आपल्याला पावतो. दिखाव्याची भक्ती त्या पांडुरंगाला अजिबात नको असते, तर त्याला फक्त आणि फक्त तुमचा निर्मळ भाव हवा असतो. आपले संपूर्ण अस्तित्व त्या पांडुरंगाला समर्पित करणे हीच खरी भक्ती अप्रोच आहे. असा एक महान आणि प्रत्येकाने आचरणात आणावा असा संदेश जनाबाई आपल्याला देतात. सामाजिक संदेश. माणसाचे शरीर, त्याचे बोलणे आणि त्याचे मन या तिन्ही गोष्टी एकाच रेषेत आणि एकाच दिशेने असाव्यात. आपण जे बोलतो तेच आपल्या मनात असले पाहिजे आणि तेच आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दिसले पाहिजे. विचारांची आणि कृतीची एकवाक्यता असणे गरजेचे आहे. अशी पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि स्वतःला एका उदात्त कार्यासाठी पूर्णपणे समर्पित करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने ईश्वराची सेवा आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. हेमलकसा येथे काम करणारे डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांचे जीवन म्हणजे या ओळीचे प्रत्यक्ष चालते बोलते रूप आहे. त्यांनी आपल्या मनाने ठरवले की समाजापासून दुरावलेल्या आदिवासींची सेवा करायची. आपल्या वाणीतून त्यांनी तोच विचार नेहमी मांडला आणि आपले संपूर्ण आयुष्य, आपली काया त्या घनदाट जंगलात वैद्यकीय सेवा देण्यात खर्ची घातली. त्यांच्या कथनीत आणि करणीत कोणताही फरक नाही. शहरी आयुष्यातील सर्व सुखांचा त्याग करून त्यांनी आपले शरीर, मन आणि विचार त्या आदिवासी बांधवांसाठी समर्पित केले. त्यांची ही एकनिष्ठ सेवा आणि एकात्मभाव म्हणजेच परमेश्वराची खरी पूजा आहे. युवा पिढीसाठी संदेश. आजच्या या अतिशय वेगाने धावणाऱ्या आणि प्रचंड स्पर्धेच्या जगात तरुणांना तणाव, भविष्याची चिंता आणि असुरक्षिततेची भावना सतत सतावत असते. अशा वेळी संत जनाबाईंचा हा अभंग आजच्या तरुणाईला जगण्याची एक नवीन दिशा आणि अत्यंत मोलाचा संदेश देतो. विठ्ठलाची कीर्ती गाणे म्हणजे आजच्या भाषेत चांगल्या आणि सकारात्मक विचारांची कास धरणे. मनात सकारात्मक आणि शुद्ध विचार ठेवल्यास नैराश्य, ताणतणाव आणि वाईट सवयी आपोआप नष्ट होतात. आजचा तरुण फक्त पैसा आणि भौतिक सुखाच्या मागे धावत आहे, पण अभंग सांगतो की खरे सुख हे बाहेर नसून एका ठिकाणी स्थिर असण्यात आणि मानसिक शांतीत आहे. ते सुख आपल्या चांगल्या कर्मात दडलेले आहे. स्पर्धा, नोकरी आणि भविष्याविषयीची चिंता यामुळे तरुणांच्या मनात सतत एक अज्ञात भीती असते. पण जेव्हा तुम्ही स्वतःवर, आपल्या कर्मावर आणि त्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवता, तेव्हा कसलीही भीती उरत नाही. त्यामुळे पूर्ण आत्मविश्वासाने आणि न घाबरता संकटांचा सामना करा. काया, वाचा आणि मनाने भाव ठेवणे याचा आजच्या काळातील सर्वात मोठा अर्थ म्हणजे आपण जे काही काम किंवा शिक्षण घेत आहोत ते पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि 100% एकाग्रतेने करणे. आपले शरीर, आपले बोलणे आणि आपले मन जेव्हा एकाच ध्येयावर केंद्रित होते तेव्हा यश निश्चित मिळते. आपल्या कामावर मनापासून प्रेम करणे हीच आजच्या काळातील खरी ईश्वरभक्ती आहे. धन्यवाद. हा अभंग आपल्याला व्यर्थ चिंता सोडून देण्याच्या आणि ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवण्याच्या मार्गावर घेऊन जातो. देवाचे नामस्मरण हीच सर्व दुःखांवरची आणि मानवी भीतीवरची एकमेव प्रभावी मात्रा आहे.
तुमच्या मनातील एखादा आवडता अभंग किंवा संतांची शिकवण कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण त्यावर नक्कीच चर्चा करू. संतांच्या या दरबारात तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल खूप खूप आभार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.